लास्ट लेक्चरमध्ये बघा आपण काय बघितलं होतं, फ्लुइडच्या 4 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक बघितलं होतं. ठीक आहे, फ्लुइड म्हणजे काय, सबस्टन्सच्या 3 फेजेस बघितल्या होत्या. काल आपण बघितलं होतं बघा डेन्सिटी काय राहतं, मास अपॉन व्हॉल्यूम राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर डेन्सिटी डायरेक्ट प्रोपोर्शनल राहते कशाच्या, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर डेन्सिटी इन्क्रीज होती, टेम्परेचर डिक्रीज झालं तर डेन्सिटी पण काय होती, डिक्रीज होती. आपण इथे याचं एक्सपेरिमेंट बघितलं होतं. त्याच्यानंतर बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतं. तसंच गॅसचं पण प्रेशर इन्क्रीज झालं तर डेन्सिटी पण इन्क्रीज होती आणि प्रेशर डिक्रीज झालं तर डेन्सिटी पण डिक्रीज होते. ठीक आहे, नंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम काय राहतं, व्हॉल्यूम आपण मास राहतं किंवा रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी राहतं. त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. नंतर स्पेसिफिक वेटला दुसरं नाव काय, वेट डेन्सिटी. ठीक आहे, त्याला काय नाव आहे दुसरं, वेट डेन्सिटी. त्याच्यानंतर ते लोअर केस गॅमाने डिनोट करते. त्याचे 2 फॉर्म्युले आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच मास अपॉन व्हॉल्यूम, वेट अपॉन व्हॉल्यूम. मग वेट काय राहतं, mg राहतं आणि m अपॉन v काय राहतं, रो राहतं. म्हणून इथं काय आलं, रो जी आलं होतं. ठीक आहे, त्याचं युनिट होतं न्यूटन पर मीटर क्यूब. नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय राहते, डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. ठीक आहे, हे 4 प्रॉपर्टी बघितल्या होत्या. 4 प्रॉपर्टीचे 4 फॉर्म्युले आपण ते तिथं बघितले बघा काल. तर आज आपण आता याच्यावरची न्यूमरिकल सॉल्व करणार आहे 1 बाय 1. तर आपण सुरू करू मग. ठीक आहे, आपण इथनं काल बघितलेलं हे 4 फॉर्म्युले आता सगळ्यांना लक्षात राहिले असेल. ठीक आहे, आता फर्स्ट प्रॉब्लेम बघा. तर फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. ठीक आहे, तर मग इथं सोल्युशन तुम्ही पण माझ्यासोबत लिहायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पेन्सिल घेतला असेल, पेन्सिल पेपर. आता बघा इथं पहिला प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम नीट वाचायचं पहिले सगळ्यात आधी. तर प्रॉब्लेम दिलेला आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय दिलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 0.08. व्हॉट इज द स्पेसिफिक वेट विचारलं आहे आणि इथं युनिट दिलेलं आहे न्यूटन पर मीटर क्यूब. आणि समर 2018ला 2 मार्कासाठी प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे, तर आपल्याला पहिले गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. SG दिला आहे. ठीक आहे, SG किती दिला आहे, 0.80. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, स्पेसिफिक वेट विचारलं आहे किंवा त्याला काय म्हणते, गॅमा म्हणते. गॅमा काय राहतं, रो इंटू जी राहतं. ठीक आहे, तर मग बघा आता SGचा फॉर्म्युला काय आहे, SGचा फॉर्म्युला लिहा आधी. तर SGचा फॉर्म्युला बघा, SG इक्वल्स टू, SG म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. म्हणजेच ते कोणतं घेणार आहे आपण, वॉटर घेणार आहे. ठीक आहे, मग SG दिलेलं आहे आपल्याला 0.08. हे दिलेलं आहे SG 0.08 दिलं आहे. ठीक आहे, मग SGची व्हॅल्यू लिहायची 0.80. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ फ्लुइड माहीत नाही आपल्याला. वॉटरची डेन्सिटी तुम्हाला सांगितलं होतं बघा, वॉटरची डेन्सिटी किती राहते, 1000 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, मग आपल्याला आता डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलेली आहे, 1000 म्हणजे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, जिथं दिलेलं नसेल तिथं तुम्ही 1000 घ्यायची. मग इकडं बघा, हा इकडं मल्टिप्लायला जाणार. मल्टिप्लायला गेल्यानंतर काय होणार, रो एफ इज इक्वल्स टू 0.80 इंटू 100. ठीक आहे, मग रो एफची व्हॅल्यू किती येणार आहे, 800 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे,
तर मग तुम्ही इथं काय करायचं, आता आपल्याला डेन्सिटी भेटली बघा, आपल्याला काय भेटलं, डेन्सिटी भेटली किती, 800 kg/m³ भेटली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला डेन्सिटी विचारली की तर नाही विचारली, आपल्याला काय विचारलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली. तर मग स्पेसिफिक वेट विचारलं आहे. तर स्पेसिफिक वेट काय राहतं, गॅमा इक्वल्स टू रो इंटू जी. बघा आता रो आपल्याला भेटला, रो किती आला 800, आणि जीची व्हॅल्यू स्टँडर्ड राहते, जीची व्हॅल्यू किती आहे 9.81, म्हणून गॅमा इक्वल्स टू 800 इंटू 9.81. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती येतं बघा बरं, तर ते येतं बघा, कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरमध्ये सगळ्यांनी, 9.81, तर ते येतं गॅमा इक्वल्स टू 7848 न्यूटन पर मीटर क्यूब. आता न्यूटन पर मीटर क्यूब कसं काय आलं, तर इथं बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून जातो. हे जे 800 हे कशामध्ये आहे, kg/m³ इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कशामध्ये आहे, मीटर/सेकंड². बघा कधी पण लिहून घ्या वाटलं तर, जीची व्हॅल्यू जर माहीत नसेल तुम्हाला 9.81 म्हणजेच काय राहते, kg/सेकंड². सॉरी, ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट काय राहतं, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. बघा आता व्हेलोसिटी युनिट आहे मीटर/सेकंद, तर ॲक्सेलरेशनचं युनिट काय राहील, मीटर/सेकंड². मग इथं बघा kg/m³ इंटू मीटर/सेकंड², ते जर केलं आपण, ते kg/m²लाच आपण काय म्हणतो, न्यूटन म्हणतो. काल पण आपण फाइंड आउट केलं तर बघा, ही जी वरची टर्म आहे ही काय आहे, न्यूटन आहे, आणि ही मीटर³ ॲज इट इज राहिलं इथं. ठीक आहे. मग आपलं आन्सर किती आलं तर kg 7848 आपलं आन्सर आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट न्यूमेरिकल घ्यायचं आता आपल्याला, सगळ्यांनी लिहिलं असेल. ठीक आहे, लिहून घ्या. हे जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, आता या प्रॉब्लेमची तुम्हाला PDF भेटणार नाही सॉल्व केलेली, कारण की ते इथं सेव्ह नाही करता येत, तुम्ही डायरेक्ट लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही सेव्ह पण करू, मी जर पॉसिबल झालं PDF कन्वर्ट करायला तर तुम्हाला ते कन्वर्ट करून देईल. ठीक आहे. तर मग बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली होती. त्याच्यानंतर आपण काय केलं, आपल्याला स्पेसिफिक वेट फाइंड आउट करायचं होतं. सगळ्यात पहिले आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला तो आता डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपल्याला इथं ती डेन्सिटी आहे कशाची, तर वॉटरची दिलेली होती. सॉरी, आपल्याला डेन्सिटी दिलेली नव्हती, फक्त आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. ठीक आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती 0.8 होती. मग आपण काय केलं, वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहिती होती, मग वॉटरच्या डेन्सिटीवरून आपण काय केलं, फ्लुइडची डेन्सिटी फाइंड आउट केली, ती आली 800 kg/m³. नंतर आपल्याला स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला माहीत होता, रो इंटू जी. मग रो इंटू जी करायचं, जीची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे ती आपल्याला माहिती आहे 9.81, आणि 800 इंटू 9.81 केलं तर 7848 हे काय आली, स्पेसिफिक वेट आलं न्यूटन/m³मध्ये. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आता बघा, परत सेम प्रोसेस, पहिले गिवन लिहायचं, सोल्युशन. हा समर 2024 आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तो किती मार्कला आला होता, 2 मार्कला आलेला आहे. बघा इथं दिलेलं आहे. ठीक आहे, इथं दिलेलं आहे 2 मार्कसाठी समर 2024. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले प्रॉब्लेम रीड करायचा. इफ 5 m³, आता m³ बघा ही व्हॉल्यूम आहे. इफ 5 m³ सर्टेन ऑइल वेट इज
40 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट. त्याच्यानंतरनं मास डेन्सिटी. आणि हा कधी आला आहे? विंटर 2016ला पण आला होता, विंटर 2024ला पण आला, 2 मार्कसाठी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण लिहिणार आता गिवन. तर गिवन काय काय दिलेलं आहे बघा तुम्हाला इथं. व्हॉल्यूम दिलं आहे. काय दिलं आहे? व्हॉल्यूम कॅपिटल व्ही. किती तो? 5 मीटर पर मीटर क्यूब, 5 मीटर क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतरनं आपल्याला काय दिलं इथं? काय दिलं बघा? वेट दिलं आहे. वेट म्हणजे कॅपिटल डब्ल्यू दिला आहे. कॅपिटल डब्ल्यू किती दिला आहे? किती दिला आहे? 40 किलो न्यूटन, म्हणजे 40 किलो न्यूटन दिला. त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागलं आपल्याला. मग 40 गुणिले 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. हा काय दिलेला आहे आपल्याला? वेट दिला आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची डेन्सिटी. काय फाइंड आउट करायचं आहे? डेन्सिटी. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजेच मास डेन्सिटी. त्याच्यानंतर स्पेसिफिक वेट पण फाइंड आउट करायचं आहे. तर स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय आहे? स्मॉल डब्ल्यू किंवा गॅमा. गॅमाचं काय राहतं? रो इंटू जी. आता बघा आपण इथं रो फाइंड आउट केला की जी आपल्याला माहीत राहतो, त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? गॅमा फाइंड आउट करू शकतो, म्हणजे स्पेसिफिक वेट. ठीक आहे. आपल्याला 2 फॉर्म्युले यूज करायची. मग आता बघा, आता काय करायचं? फॉर्म्युला लिहायचं पहिले डेन्सिटीचा. हा डेन्सिटी काय राहतं? मास अपॉन व्हॉल्यूम राहतं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती वेट. आता वेट काय राहतं? मास इंटू ग्रॅव्हिटी राहतं, बरोबर आहे की नाही? मग आपल्याला जर मास फाइंड आउट करायचं असेल तर मग मास इक्वल्स टू कॅपिटल डब्ल्यू अपॉन जी. मग कॅपिटल डब्ल्यू अपॉन जी जर केलं तर कॅपिटल डब्ल्यू किती दिलं आपल्याला? 40 इंटू 10⁻³ अपॉन. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बघा, तुम्हाला जीची व्हॅल्यू माहिती आहे, स्टँडर्ड आहे 9.81. मग तुम्ही जर केलं तर बघा आता इथं आपल्याला हे कशामध्ये दिलं आहे? न्यूटनमध्ये दिलं आहे. मग न्यूटन म्हणजेच काय राहतं बघा, जीची व्हॅल्यू कशामध्ये दिली आहे? जीची व्हॅल्यू, एक मिनिट थांबा, इथं बाजूला लिहितो, तुम्हाला माहिती ती. आता जीची व्हॅल्यू सगळ्यांना माहीतच असेल, इथं वरती साईडला लिहितो. ठीक आहे. जी इक्वल्स टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता हे न्यूटनमध्ये, हे कशामध्ये? न्यूटनमध्ये. हे कशामध्ये आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. मग तुम्ही जर ते केलं तर मास कशामध्ये येणार आहे? कशामध्ये येणार आहे? के जीमध्ये येणार. कशात येणार? के जीमध्ये. ठीक आहे. तर मग तुम्ही बघा आता इथं कॅल्क्युलेशन करायचे. मग 40 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 9.81. तर बघा वेट जे आहे ते, नाही सॉरी, मास जे आहे ते कशामध्ये येणार? मग इथं के जीमध्ये येणार आहे. 4077.47 के जी. हे काय आलं? आपलं मास आलं. ठीक आहे. तर मग आता इथं आपण मास फाइंड आउट केला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? डेन्सिटी. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा आता. डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग बघा आता आपलं मास किती आलं आहे? 407747 अपॉन आपल्याला व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 5 मीटर क्यूब. ठीक आहे. मग आपली डेन्सिटी किती येणार आहे? आता तुम्ही परत कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. बघा तर आपलं जे डेन्सिटी इक्वल्स टू, मग तुम्ही जे कॅल्क्युलेटरमध्ये जे आन्सर काढलं त्याला डिवाइड बाय 5 करा, कारण की व्हॉल्यूम आपल्याला 5 मीटर क्यूब दिलं आहे. तर डेन्सिटी आली आपली 815.49 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. तर मग याला ब्रॅकेट करा. तर बघा आपली डेन्सिटी किती आली? 815.49. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? स्पेसिफिक वेट.
काय फाइंड आउट करायचं आता आपल्याला? स्पेसिफिक वेट. तर स्पेसिफिक वेट किती आहे? वेटचा फॉर्म्युला काय आहे? स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला मग बघा, गॅमा इक्वल्स टू रो इंटू जी. मग रो किती आहे? 815.49 इंटू 9.81. मग तुम्ही जर ते केलं तर ते किती येतं बघा, मल्टिप्लाइड बाय 9.81. तर बघा इथं रोची जी व्हॅल्यू आहे ती रो इक्वल्स टू 8000 न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये आन्सर येतो बघा. तर आपलं परफेक्ट आन्सर आलेलं आहे 8000. ठीक आहे. हे कशामध्ये राहणार आहे? न्यूटन पर मीटर क्यूब. आणि परत आपल्याला जर याला किलो न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये जर करायचं असेल, कारण की इथं आपल्याला हे किलो न्यूटनमध्ये दिलेलं होतं, म्हणून तुम्ही एक आणखीन एक्स्ट्रामध्ये लिहून ठेवायचं 8 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. असे 2 आन्सर तुम्ही तिथं लिहायचे, जेणेकरून तुमचे कुठले मार्क कट नाही झाले पाहिजे. तुम्हाला जसं आन्सर विचारलं तसं तुम्ही ते उत्तर लिहायचं. ॲक्च्युली आता इथं काहीच सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे हे जर लिहिलं तरी पण मार्क भेटणार. ठीक आहे. तर मग इथं याला ब्रॅकेट करा. ठीक आहे. तर बघा, आपण इथं आता सगळ्यात पहिले आपल्याला काय काय गिवन होतं. इथं आपल्याला व्हॉल्यूम दिलं होतं आणि कॅपिटल डब्ल्यू म्हणजेच वेट दिलं होतं. ते पण किलो न्यूटनमध्ये दिलं, तर आपण त्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट केलं. नंतर आपल्याला डेन्सिटीचं फॉर्म्युला माहीत होतं, मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपण पहिले सगळ्यात आधी मास फाइंड आउट केलं. मास आलं होतं आपलं 4077.47 kg. मग त्याच्यावरून आपण डेन्सिटी फाइंड आउट केली मास अपॉन व्हॉल्यूमवरून. व्हॉल्यूम ऑलरेडी 5 मीटर क्यूब दिलेलं होतं. मग आपली डेन्सिटी किती आली? डेन्सिटी आली बघा आपली 815.49. ठीक आहे. मग आपण नंतर काय केलं, त्याच्यावरून गॅमा फाइंड आउट केला रो इंटू जी करून, आणि मग आपल्याला तो आला किती? 8000 न्यूटन पर मीटर क्यूब. आणि तेच आपण जर किलो न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट केलं तर 8 किलो न्यूटन मीटर क्यूब आला. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. हा जो प्रॉब्लेम आहे हा काही कुठल्या पेपरला आलेला नाही. ठीक आहे. पण असा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. इथे दिलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट द वेट. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलं? वेट ऑफ 5 लिटर ग्लिसरीन. 5 लिटर काय आहे? ग्लिसरीन आहे. ग्लिसरीन म्हणजे काय? केमिकल आहे, ऑइलसारखंच राहतं. ठीक आहे. तर 5 लिटर दिलेलं आहे ते आपल्याला, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 5 लिटर. 5 लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली बघा एस जी किती दिलं आहे आपल्याला? 1.26. किती दिलं आहे? 1.26. आणि विचारलं काय? व्हॉट इज इट्स स्पेसिफिक वेट, म्हणजे स्मॉल डब्ल्यू. कोणता डब्ल्यू? स्मॉल डब्ल्यू किंवा गॅमा. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्मॉल व्हॉल्यूम दिलेलं. ठीक आहे. स्मॉल व्हॉल्यूम विचारलं आहे आता. तर मग आपल्याला इथं पहिले सगळ्यात आधी फॉर्म्युले लिहायचे. मग फॉर्म्युला कोणता आहे बघा? तर स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेटला स्मॉल डब्ल्यू पण म्हणतात किंवा गॅमा पण म्हणतात. ठीक आहे. तो काय राहतो? रो इंटू जी. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम काय राहतं? तर ते राहतं कॅपिटल व्ही अपॉन स्मॉल एम, म्हणजेच मास. ठीक आहे. तर आपल्याला बघा आता इथं आधी मास फाइंड आउट करायला डेन्सिटीवरून. तर मग आपण काय करायचं आता? पहिले सगळ्यात आधी डेन्सिटी फाइंड आउट करायची. तर डेन्सिटीचं काय राहील आता बघा, एस जीचा फॉर्म्युला काय आहे? एस जी इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग एस जी किती दिलेलं आपल्याला? 1.26 इक्वल्स टू रो जी अपॉन 1000. बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे वॉटरची डेन्सिटी किती राहते?
1000 kg/m³. ठीक आहे. मग आता ही इकडे मल्टिप्लाय होईल. मग रो जी म्हणजेच काय आहे, सॉरी हा जी म्हणजे ग्लिसरीन आहे, नाही तुम्हाला वाटेल ते रोजी इथला रोजी, हा रोजी नाही, हा स्मॉल सफिक्स जी आहे. ठीक आहे. तर मग याचं काय येणार आहे आन्सर, 1.26 × 1000. मग ते किती येणार, 1260 kg/m³. ठीक आहे. हा स्मॉल जी आपण कॅपिटल जी लिहू. ठीक आहे, कारण की तुम्हाला ते कन्फ्युजन नको. तर मग आपल्याला इथं डेन्सिटी विचारली होती का, नाही आपल्याला स्पेसिफिक वेट विचारलेलं आहे. तर स्पेसिफिक वेटचं फॉर्म्युला काय आहे, गॅमा इक्वल्स टू काय, गॅमा इक्वल्स टू रो इंटू रो ऑफ ग्लिसरीन इंटू स्मॉल जी. ठीक आहे. मग इथं लिहायचं 1260 गुणिले 9.81. मग ते जर तुम्ही याच्यात केलं कशामध्ये, कॅल्क्युलेटरमध्ये, तर किती येतं बघा, 9.81. तर ते येतं 12,360.6. बघा लिहायचं 12,360.6. आता बघा हे कशामध्ये येणार आहे, न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. स्पेसिफिक वेट कशा येणार आहे, न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नेक्स्ट, म्हणजे इथं लिहून घ्या वाटलं तर, गॅमा इक्वल्स टू 1236.6 न्यूटन पर मीटर क्यूब. आता तुम्ही म्हणशान नाही का एक की न्यूटन पर मीटर क्यूब कसं काय आलं, तर बघा डेन्सिटी कशामध्ये राहते, kg/m³मध्ये, आणि जी कशामध्ये राहतो, मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. आणि ही जी एवढी टर्म आहे, कोणती टर्म, ही kg/m², याला काय म्हणतो आपण, न्यूटन म्हणतो. काय म्हणतो, न्यूटन. म्हणून ते युनिट कशामध्ये आलं, एक मिनटं, ते कशामध्ये आलं बघा, 12,360.6 न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. तर मग त्याला ब्रॅकेट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्मॉल व्ही म्हणजेच काय, स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग तुम्हाला स्मॉल व्हीचं व्हॉल्यूम फॉर्म्युला सांगितलं होतं बघा, स्मॉल व्ही इक्वल्स टू कॅपिटल व्ही अपॉन काय, यम. आता आपल्याला मास फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. तर मास कसं काढशाल, मग इथं मास फाइंड आउट करायसाठी आपल्याला पहिले डेन्सिटी माहिती. ठीक आहे. तर डेन्सिटी किती होती, 1260. मग डेन्सिटीचं फॉर्म्युला काय आहे, तर डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. मास अपॉन व्हॉल्यूम आहे. तर आपल्याला डेन्सिटी किती भेटली होती, 1260. किती भेटली आहे, 1260 इक्वल्स टू मास काढायचं आहे, व्हॉल्यूम किती दिलं आहे आपल्याला, बघा इथं 5 लिटर दिलेलं आहे. मग 5 लिटरमध्ये त्याला आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागलं, आधी 5 लिटरला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करावं लागलं. मग बघा तुम्हाला मी काल सांगितलं होतं की 1 मीटर क्यूब इक्वल्स टू 1000 लिटर आहे. मग बघा तर आपल्याकडे किती, 5 लिटर आहे. मग 5 लिटर म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. इथं एक्स कन्सिडर करायचं. तर ते जर तुम्ही कन्सिडर केलं तर एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 5 डिवाइड बाय किती येणार आहे, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे तिथं काय येईन, एक्स इक्वल्स टू 1 × 5 आपण, बघा हा इकडे याच्यासोबत मल्टिप्लाय होईल, इकडे परत डिवाइड होईल. ठीक आहे. तुम्हाला एकदा करून दाखवतो मी. ठीक आहे. एक मिनटं लक्ष द्या. तुम्हाला काल मी सांगितलं होतं की 1000
लिटर म्हणजे किती आहे आपल्याकडं 1 मीटर क्यूब आहे. आता आपल्याला किती लिटर दिले 5 लिटर दिले. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीटर क्यूबमध्ये. तर मग इथे एक्स कन्सिडर करायचं. मग याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग एक्स इंटू 1000 इक्वल्स टू 5 इंटू 1. मग बघा आता इथं मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड होईल. मग एक्स इक्वल्स टू 5 इंटू 1 अपॉन 100. ठीक आहे. तर मग तो किती येणार आहे 0.005 मीटर क्यूब. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू मग इथं काय टाकायचं 0.005. ठीक आहे. ही कशामध्ये येणार आहे म्हणजेच काय 10⁻³ त्यालाच काय म्हणणार 0.005 मीटर क्यूब. मग बघा 0.005 जर मल्टिप्लाय केलं कशाला 1260ला तर किती येतं बघा तर 6.3 येतं. ते किती येतं 6.3. मग बघा मास इक्वल्स टू 6.3 kg. ठीक आहे. मास इक्वल टू किती आलं आपलं 6.3 kg आलं. मग बघा आता आपल्याकडे मास अवेलेबल आहे, त्याच्यानंतर व्हॉल्यूम पण आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. बघा मग काय करायचं इथं स्पेसिफिक व्हॉल्यूम इक्वल्स टू मग मास किती आता बघा व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला 0.005 मीटर क्यूब दिलेलं आहे अपॉन 6.3. मग बघा तर मग इथे कॅल्क्युलेशन करायचं परत 0.005 डिवाइड बाय 6.3. तर ते येणार आहे बघा व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम आलं आहे आपलं 0.00793. मग ते कशामध्ये येणार आहे बघा आता मीटर क्यूब पर के जी. कशामध्ये येणार आहे मीटर क्यूब पर के जी. किंवा बघा तुम्ही दुसरा पण ऑप्शन निवडू शकत होते. इथं तुम्हाला ज्यावेळेस डेन्सिटी माहीत झाली होती डेन्सिटीचा रेसिप्रोकल जर केला असतं तुम्ही तरी पण तो काय आला असता तेवढंच आला असतं. ठीक आहे. पण ठीक आहे असं पण मेथड ओके आणि तशी पण ओकेच आहे. तर तुम्ही जर डेन्सिटीचं बघा इथं तुम्हाला जर वाटत असेल रो इक्वल्स टू तुम्ही करून बघा वाटलं तर. ठीक आहे. साईडला करून बघा. इथं काय करायचं स्पेसिफिक व्हॉल्यूम इक्वल्स टू 1 अपॉन रो आणि 1 अपॉन 1260 जर केलं तुम्ही तरी पण सेमच आन्सर येतं 0.00793 kg मीटर क्यूब पर के जी. कशामध्ये येत ते मीटर क्यूब पर के जीमध्ये येतं मीटर क्यूब पर के जी. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. याच्यामध्ये काय दिलेलं होतं आपल्याला व्हॉल्यूम दिला होता लिटरमध्ये आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली होती. त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं स्पेसिफिक वेट आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर पहिले आपण डेन्सिटी फाइंड आउट केली, नंतरनं रोजी करून स्पेसिफिक वेट फाइंड आउट केलं आणि त्याच्यानंतरनं आपण काय फाइंड आउट केलं स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा आपण दोन पद्धतीने जाऊ शकतो. एक व्हॉल्यूम आपण मास मग इथं मी मास फाइंड आउट केलं. त्याच्यानंतरनं तुम्ही डायरेक्ट पण रो माहिती होतं तर रोवर 1 आपण रो जर केलं असतं तरी पण आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम डायरेक्ट पण भेटलं असतं. मी दोन्ही मेथडनी करून दाखवतो. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता दिला बघा अ लिक्विड वेट. आता इथं टी राहिला. ठीक आहे. तुम्ही कन्सिडर करा लिक्विड वेट 25 किलो न्यूटन. किती दिलेलं आहे डब्ल्यू. मग सोल्युशन मग कॅपिटल डब्ल्यू दिलं आहे आपल्याला 25 किलो न्यूटन. किती दिलं आहे 25 किलो न्यूटन. ठीक आहे. आकुपाईस म्हणजे काय इनवर्समधला स्पेस आकुपाय करणे किंवा त्या स्पेसवरती कब्जा करणे. आकुपाईस 3.75 मीटर क्यूब म्हणजे जे व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला 3.75 मीटर क्यूब. ठीक आहे. मग फाइंड इट्स
स्पेसिफिक वेट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्पेसिफिक वेट स्मॉल डब्ल्यू, त्यालाच काय म्हणतो आपण गॅमा म्हणतो, त्याचा फॉर्म्युला आहे रो जी. त्याच्यानंतर मास डेन्सिटी, मास डेन्सिटी काय आहे रो, मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एस जी फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, एस जी. मग एस जीचा फॉर्म्युला काय राहतो, डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम, मग स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजेच स्मॉल व्ही, ते 1 रो पण राहतो. म्हणजे तुम्ही इथं रो फाइंड आउट केला की इथं ऑटोमॅटिक हे काय होणार आपलं, ह्या 4 गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक भेटणार. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये सगळेच पॅरामीटर फाइंड आउट करायला दिलेले आपल्याला, तर आपण ते 1 बाय 1 फाइंड आउट करू आता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, आता 1 नंबरचं पॅरामीटर घ्यायचं आपल्याला कोणता, डेन्सिटी. मग डेन्सिटी बघा, तर डेन्सिटी काय राहतं, सगळ्यात पहिले डेन्सिटी रो. मग रोचा काय फॉर्म्युला आहे, रो इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपल्याला इथं वेट दिलं आहे, मग वेट काय राहतं, कॅपिटल डब्ल्यू मास इंटू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. मास इंटू काय राहतं, ग्रॅव्हिटी राहतं. मग मास इंटू ग्रॅव्हिटी जर केलं तर आपल्याला काय भेटेल नियम, मग इथं बघा डब्ल्यू डिवाइड बाय जी. मग डब्ल्यू किती दिलं आपल्याला, 25 किलो न्यूटन. आता हे 25 किलो न्यूटन जे दिले त्याला काय करायचं, 25 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये करून घ्यायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं 25 इंटू 10⁻³ अपॉन, आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती, 9.81. मग इथं लिहायचं बघा, आता एमची व्हॅल्यू किती येते, मग बघा एम किती आला, मास इज इक्वल्स टू, कॅल्क्युलेशन करायचं आता, डिवाइड बाय 9.81. तर ते येतं बघा मास 2548.41 kg. ठीक आहे. आणि आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे आता, तर मग इथं काय करायचं, रो इक्वल्स टू मग मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास किती दिले आपल्याला, 2548.41 अपॉन व्हॉल्यूम दिलेलं आहे बघा डायरेक्ट 3.75. ठीक आहे. मग त्याला डिवाइड बाय जर केलं तुम्ही, डिवाइड बाय 3.75, तर डेन्सिटी ते बघा रो इक्वल्स टू 679.57 kg/m³. ठीक आहे. आपल्याला पहिला आन्सर भेटला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट फाइंड आउट करायचं बघा. आता इथं तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डायरेक्ट काढू शकता, म्हणजेच कशी रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी जर केलं तर तुम्हाला ते काय भेटणार, डायरेक्ट व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. 1 मिनिट, थोडंसं करेक्शन झालं. ठीक आहे, परत लिहितो मी, डेन्सिटी इक्वल्स टू 679.57 kg/m³. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला इथं स्पेसिफिक व्हॉल्यूम पण फाइंड आउट करायचं आहे. मग स्पेसिफिक व्हॉल्यूम काय राहतं, 1 अपॉन डेन्सिटी राहतं. मग 1 अपॉन डेन्सिटी जर केलं आपण, इथं दुसरा कलर घेतो म्हणजे पॅरामीटर दुसरा चेंज झाला म्हणून कळेल तुम्हाला. तर बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन रो. मग 1 अपॉन रो जर केलं तुम्ही तर मग काय करायचं, 1 अपॉन 679.57. ठीक आहे. तर मग काय करायचं, 1 डिवाइड बाय आन्सर करायचं. ठीक आहे. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम किती आलं, 0.0014715. ठीक आहे. तर तुम्ही जास्त डिजिट नाही लिहायचे, तीन डिजिट लिहायचे मॅक्सिमम. ठीक आहे. 0.0
0.0147 मीटर क्यूब पर के जी, मीटर क्यूब पर के जी, कारण की त्याचं रिव्हर्स ऑफ डेन्सिटी राहतं, म्हणजे रेसिप्रोकल त्याचं हे जे त्यांचं पण काय होणार, चेंज होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा पुढचे पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पुढचा पॅरामीटर नेक्स्ट बघा आता कोणता आहे, तर आपल्याला आता इथं काय डेन्सिटी भेटली, बरोबर आहे की नाही. मग आता आपण एस जी फाइंड आउट करू शकतो. तर एस जीचा फॉर्म्युला काय राहतो, मग एस जी इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे, 679.57. ठीक आहे, अपॉन 1000 जर केलं तर किती येणार आहे, 0.679. ठीक आहे, 95 लिहू शकतो. आणि आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे तिला काय डायमेन्शनलेस पॅरामीटर. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही ते लिहायची गरज नाही. आपण बघा इथं काय फाइंड आउट केलं, स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट म्हणजे आता आपलं फक्त स्पेसिफिक वेटच राहिलं. तर स्पेसिफिक वेटचं काय आहे की स्मॉल डब्ल्यू इक्वल्स टू गॅमा इक्वल्स टू रो इंटू जी. मग आता रो किती आपला 679.57 इंटू काय 9.81, कारण की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे. तर ते किती येणार आहे मग वेट, स्पेसिफिक वेट किती आलं 666.67 न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. तर मग बघा आपण सगळ्यात पहिले काय केलं, इथं एक पॅरामीटर फाइंड आउट केला डेन्सिटी. तर डेन्सिटी किती, सगळ्यात पहिले आपण मास फाइंड आउट केलं. तर मास किती आलं होतं आपलं, किती आलं होतं 2548. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डेन्सिटी फाइंड आउट केली, ती किती आली 679.57 kg पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम काढलं, स्पेसिफिक व्हॉल्यूम आलं 0.00147 मीटर पर के जी. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ती युनिटलेस पॅरामीटर आहे, तर ती काय डेन्सिटी आपण वॉटरची डेन्सिटी तर 0.6795. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्पेसिफिक वेट फाइंड आउट केलं, तर रो इंटू जी, तर ती किती येणार आहे स्मॉल डब्ल्यू 4x6.67 न्यूटन पर मीटर क्यूब. तर बघा या प्रॉब्लेममध्ये हा प्रॉब्लेम थोडासा मोठा होता, याच्यामध्ये 4 फॉर्म्युले यूज करावे लागले, 4 पॅरामीटर होते. तर हा प्रॉब्लेम बघा पेपरमध्ये किती मार्क लागलेला आहे, 2000 2017 आणि समर 2019मध्ये 4 मार्कासाठी आला आहे. तर तुमच्या पेपरला असं 4 पॅरामीटरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता नेक्स्ट प्रॉब्लेम सोपा आहे आणि छोटा आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेमचं परत सोल्युशन. सगळ्यात आधी प्रॉब्लेम चांगला वाचायचा बघा, काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. मास डेन्सिटी ऑफ एन ऑइल, इथं ऑइल दिलं आहे, ऑइलची डेन्सिटी दिली आहे, रो ऑफ ऑइल किती दिलेलं आहे 930 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. आणि व्हॉट इज इट्स रिलेटिव्ह डेन्सिटी. सगळ्यात पहिले काय सांगितलं आपल्याला, रिलेटिव्ह डेन्सिटी सांगितली. मग रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, आता तुम्ही असं म्हणायचं नाही सरनं शिकवलं नाही. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच एस जी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याला दुसरं नाव काय आहे एस जी पण म्हणतात. काय म्हणतात मग इथे लिहायचं बघा. सगळ्यात पहिले रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटीलाच काय म्हणतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एस जी. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला लिहा, एस जी इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ ऑइल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग डेन्सिटी ऑफ ऑइल किती आहे बघा. आता इथं रिलेटिव्ह डेन्सिटीला जर त्यांनी दुसरं स्टँडर्ड फ्लुइड दुसरं कोणतं जर दिलेलं असतं, म्हणजे त्याची काही व्हॅल्यू जर दिली असती तर आपल्याला ते घ्यावं लागली असती. पण इथं स्टँडर्ड फ्लुइड काहीच दिलेलं नाही, म्हणजे कोणतं कन्सिडर करायचं, वॉटर कन्सिडर करायचं. वाटलं तर इथं एक नोट लिहून घ्या, नोट
if as a standard fluid not given any fluid then consider water as a standard fluid. ठीक आहे. ज्यावेळेस कोणतंच फ्लुइड दिलेलं नसन त्यावेळेस काय करायचं, वॉटर कन्सिडर करायचं. तर मग बघा आता स्टँडर्ड फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, 930 आपल्याला ऑइलची डेन्सिटी किती दिलेली आहे 930. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटरची आहे 1000. मग किती येणार आन्सर, तर 0.930 SG येणार. ठीक आहे. मग एस जीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता सेकंड टर्म आहे. सेकंड टर्म कोणती आहे, सेकंड टर्म काय दिलेली आहे, युनिट वेट. तर काय दिलेलं आहे, युनिट वेट. आता युनिट वेट म्हणजे काय, तर वेट फाइंड आउट करायचं आपल्याला. काय फाइंड आउट करायचं, वेट. तर मग बघा आता आपल्याकडे डेन्सिटी. ठीक आहे. तर डेन्सिटी किती दिलेली आहे आपल्याला 930. मग आपल्याला जर वेट फाइंड आउट करायचं असेल तर वेट काय राहतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. तर वेट इक्वल्स टू मास इंटू जी. आता इथं काय सांगितलं आहे, युनिट वेट म्हणजे काय की वन युनिट व्हॉल्यूम म्हणजे. ठीक आहे. तुम्हाला मी सांगतो बघा. आता इथं वेट काय राहतं, मास अपॉन व्हॉल्यूम राहतं, बरोबर आहे की नाही. सॉरी, डेन्सिटी काय राहते, मास अपॉन व्हॉल्यूम राहते. तर मग मास इक्वल्स टू काय, रो इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. तर मग मास काय होणार, इकडे रोला मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. रो इंटू व्ही इक्वल्स टू मास. आणि आता त्यांनी काय सांगितलं, युनिट वेट सांगितलं म्हणजे 1 मीटर क्यूबचं किती राहणार. तर मग इथं काय करायचं आपल्याला, 1 घ्यायचं. काय घ्यायचं, व्हॉल्यूम 1 घ्यायचं. ठीक आहे. तर मग इथं डब्ल्यू इक्वल्स टू बघा, मग इथं काय टाकायचं, एमच्या जागेवरती रो इंटू व्ही इंटू जी. मग आता युनिट दिलेलं आहे बघा, युनिट वेट. तर मग हे व्ही इकडे जाणार. ठीक आहे. मग काय होणार, व्ही रो इंटू जी. ठीक आहे. मग रो इंटू जी केल्यानंतर ना काय, लक्ष द्या, रो इंटू जी केल्यानंतर ना आता व्हीची व्हॅल्यू 1 घ्यायची. ठीक आहे. युनिट दिलं आहे ना आपल्याला, 1 घ्यायची. म्हणजेच डब्ल्यू इक्वल्स टू, आता इथं बघा आपण 1 राहील, त्याचं काही इफेक्ट होणार नाही. रो किती दिलेलं आहे आपल्याला 930 इंटू 9.81. मग काय येणार त्याची व्हॅल्यू, त्याचा आन्सर किती येणार बघा, 930 जर केलं तुम्ही इंटू 9.81 तर ते किती येणार, डब्ल्यू इक्वल्स टू 9123.3 न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर ना स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलं आहे बघा. आता आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. थर्ड टर्म स्पेसिफिक व्हॉल्यूम. ठीक आहे. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम काय राहतं, व्हॉल्यूम आपण मास. बघा आता आपण इथं डब्ल्यू काढला आहे. ठीक आहे. तर मग आता आपल्याला कॅपिटल डब्ल्यूवरून काय करावं लागेल, पहिले मास फाइंड आउट करावं लागेल. मग मास इंटू ॲक्सेलरेशन राहतं बघा, इंटू जी. मग इथं आपलं किती आलं, आता हे 9123.3. ठीक आहे. इंटू मास तसंच राहणार इंटू 9.81. पण त्याला जर तुम्ही डिवाइड बाय 9.81 जर केलं
तर ते किती येणार परत 93 म्हणजे इथं किती मास किती आलं 930 kg. ठीक आहे. कशासाठी 1 युनिट व्हॉल्यूमसाठी. कशासाठी आलं ते 1 युनिट व्हॉल्यूमसाठी. तर मग काय करायचं इथं व्हॅल्यू पुट करायच्या आणि फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय येणार आता ते बघा स्मॉल v इक्वल्स टू 1/930. मग इथं हे मीटर क्यूबमध्ये आणि हे के जीमध्ये. ठीक आहे. तर मग v इक्वल्स टू 0.00001. v equals to 0.001075 मीटर क्यूब पर के जी. ठीक आहे. तर याच आपलं आन्सर आलं. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा होता बघा. याच्यामध्ये काय दिलेलं होतं युनिट व्हॉल्यूम सांगितलं होतं. युनिट वेट काढलं आणि युनिट वेटवरून आपण काय केलं म्हणजे तिथं 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम कन्सिडर केला. ठीक आहे. कन्सिडर म्हणजेच युनिट म्हणजेच 1 आहे. मग युनिट वेट विचारलं होतं. तर युनिट वेट म्हणजेच काय की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचं वेट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट केली. त्याच्यानंतर युनिट वेट काढलं. युनिट वेटवरून आपण काय केलं त्याचं मास काढलं आणि मासवरून आपण काय केलं स्पेसिफिक व्हॉल्यूम फाइंड आउट केलं. हा होता 4th प्रॉब्लेम. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा सोल्युशनमध्ये इथं बघा लिक्विड ऑफ वेट म्हणजेच कॅपिटल W. आता बघा थोडे फास्ट येऊ. 30 × 10⁻³ न्यूटन. आता इथं किलो न्यूटनमध्ये दिलं आपण न्यूटनमध्ये घेतलं. ऑक्युपाईस किती स्पेस ऑक्युपाय केला 7.5. ठीक आहे. तर v इक्वल्स टू 7.5 मीटर क्यूब. त्याच्यानंतर फाइंड आउट स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल w काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मास डेन्सिटी रो काढायची. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी SG फाइंड आउट करायचं. बघा सेम प्रॉब्लेम आपण आधी 25 किलो न्यूटन आणि 3.75 मीटर क्यूब दिलेलं होतं त्यावेळेस फाइंड आउट केलं होतं. तर मग बघायचं थोडं फास्ट येऊ. फास्ट म्हणजे पहिल्यांदा आपण घेतलं अशा टाईपचं. तर कॅपिटल W काय राहतं मास इंटू ग्रॅव्हिटी राहतं. ठीक आहे. आणि आपल्याला आता डेन्सिटी फाइंड आउट करायची. डेन्सिटी काय राहते मास अपॉन व्हॉल्यूम राहते. तर मग पहिले मास फाइंड आउट करायचं इथून. मग वेट किती दिलेलं आहे 30 × 10⁻³ इक्वल्स टू मास इंटू 9.81. मग इथं मास किती येणार आहे इकडे काय होणार डिवाइड होणार. ठीक आहे. तर मग तुम्ही फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेटरमध्ये बघा 30 × तर बघा ते मास येतं 3058.103 kg. ठीक आहे. मग व्हॉल्यूम आपल्याला किती दिलेलं आहे 3.75. मग मासची व्हॅल्यू टाका 3058.103 अपॉन 7.5. तर ते आन्सर येतं बघा रो इक्वल्स टू 407.747 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. आपली आता डेन्सिटी फाइंड आउट झाली. त्याच्यानंतर डेन्सिटी नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आधी स्पेसिफिक वेट काढा. तर स्पेसिफिक वेट जर काढायचं असलं आपल्याला तर स्पेसिफिक वेटचे 2 फॉर्म्युले तुम्हाला माहिती बघा. तर स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल w इक्वल्स टू गॅमा. आपण त्याला रो जी पण करू शकतो किंवा कॅपिटल W आपण व्ही जर केलं तरी पण तेच येतं उत्तर. तुम्ही कोणत्या पण मेथडने काढा. ठीक आहे. मग आपण इथं रो जी न काढू तो आपला रो किती बघा रो आता आपण आत्ताच काढलं आहे. तर रो किती आहे 407 इंटू 9.81. ठीक आहे.
मग त्याला मल्टिप्लाय करा 9.81नी डेन्सिटीला, तर ते किती येणार आहे, W इक्वल्स टू 400 न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे, न्यूटन पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर ना आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे SG. तर SGची काय व्हॅल्यू दिलेली बघा, SG म्हणजेच काय राहतं, डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड म्हणजेच वॉटर. मग डेन्सिटी ऑफ लिक्विड किती दिलेली आपल्याला, आपण फाइंड आउट केली बघा 407.747 अपॉन रो किती दिलेला आहे आपल्याला, वॉटरचा रो किती आहे, म्हणजेच डेन्सिटी ऑफ वॉटर 1000. पण ते किती येणार आहे 0.407747 आणि ही काय युनिटलेस क्वांटिटी, काय युनिटलेस क्वांटिटी. ठीक आहे, मग वेट आलं 4000 न्यूटन पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर आपली डेन्सिटी आली 407.747 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम काय होता, सिमिलरच होता, त्याच्यात काही जास्त वेगळं नव्हतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता काय की याच्यामध्ये पण वेट दिलेलं आहे 15 किलो न्यूटन आणि स्पेस दिलेला आहे 3.75 आणि हा प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट, डेन्सिटी आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 1 लिटर वॉटर. मग बघा इथं आपल्याला काय आहे की व्ही जो दिला आहे, कलर कॉम्बिनेशन आपण मेंटेन करू. ठीक आहे, मग आपण इथं सोल्युशन, आता पहिले काय सांगितलं, स्पेसिफिक वेट फाइंड आउट करायचं स्मॉल w, डेन्सिटी फाइंड आउट करायची रो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी SG फाइंड आउट करायचं आहे. 1 लिटर ऑफ लिक्विड, 1 लिटर लिक्विड दिले म्हणजेच कॅपिटल व्ही जो आहे तो काय दिला आहे आपल्याला 1 लिटर दिला आहे. किती दिला आहे 1 लिटर, म्हणजेच किती 1ला जर डिवाइड केलं 1000नी तर 1 × 10⁻³ मीटर क्यूब आणि वेट किती दिलेलं आहे कॅपिटल W 7 न्यूटन दिलं आहे. ठीक आहे, आणि हा 2 मार्काचा प्रॉब्लेम आला बघा पेपरमध्ये. तर 7 न्यूटन आहे म्हटल्यानंतर ना आपल्याला W दिलं आहे. आता Wवरून आपण काय करू शकतो, त्याचं मास फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर मग मास किंवा सगळ्यात पहिले बघा आपल्याला व्हॉल्यूम पण माहिती, वेट पण माहिती, तर तुम्ही काय करा स्मॉल w फाइंड आउट करा. स्पेसिफिक वेट, हे काय आहे स्पेसिफिक वेट फर्स्ट, तर स्पेसिफिक वेट इक्वल्स टू कॅपिटल W अपॉन V किंवा रो इंटू G केलं तरी पण तेच येतं. ठीक आहे, तर मग बघा आता स्मॉल wची व्हॅल्यू किती येईल आपल्याला दिलेलं आहे 7 न्यूटन अपॉन 1 × 10⁻³ का बरं, कारण की मीटर क्यूबमध्ये आपण कन्वर्ट केलं. तर मग बघा तुम्ही 7 डिवाइड बाय जर केलं किती 1 × 10⁻³ तर मग हे -3 काय होणार वर जाणार आणि +3 होणार, म्हणजेच काय 700 न्यूटन पर मीटर क्यूब हे काय राहणार त्याचं स्पेसिफिक वेट राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपल्याला फाइंड आउट करायची आता डेन्सिटी. डेन्सिटी काय राहतं मास अपॉन व्हॉल्यूम राहतं. तर मास फाइंड आउट करायला, मास काय असं फाइंड आउट करशाल तर बघा आपल्याला वेट दिलं आहे, तर वेटचं युनिट काय आहे कॅपिटल W बघा, तर कॅपिटल W किती आहे, कॅपिटल W इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मग मास किती दिलं आहे आपल्याला, किती दिलं आहे फाइंड आउट करायचं आहे मास. ग्रॅव्हिटी किती आहे 9.81 आणि वेट किती दिलेलं आहे 7 न्यूटन. मग बघा 7ला डिवाइड करायचं कशाने 9.81नी, तर 7 डिवाइड बाय 9.81 तर वेट किती, मास किती आला बघा. आता इथं मास येणार आहे, मग मास इक्वल्स टू 7 डिवाइड बाय 9.81 मग ते येतं बघा 0.7135 kg. ठीक आहे, मग आता आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करू शकतो. डेन्सिटी काय राहतं मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, तर मास अपॉन व्हॉल्यूम, मास किती आहे 0.7135 अपॉन व्हॉल्यूम किती आहे 1 × 10⁻³ ठीक आहे, आन्सर डिवाइड बाय बघा आता तुमचं जे
तुम्ही जे कॅल्क्युलेशन करणार आहे बघा, मग आता इथं डेन्सिटी किती येणार आहे बघा, हे -3 वर जाणार मल्टिप्लाय होणार, तर मग ती किती येईल 713.557 kg/m3 ही काय आली आपली डेन्सिटी आली. ठीक आहे, तर मग आपण सगळे पॅरामीटर फाइंड आउट केले, आपण स्पेसिफिक वेट पण फाइंड आउट केलं, डेन्सिटी फाइंड आउट केली. आता आपलं काय राहिलं फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं काय फॉर्म्युला आहे, SG इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ फ्लुइड किंवा लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग डेन्सिटी ऑफ लिक्विड काय आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड काय आहे आत्ताच फाइंड आउट केली, किती आहे 713.557 अपॉन 1000. ते जर केलं तर ते किती येतं 0.71357. हे काय येतं SG येतं. SG म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी युनिटलेस पॅरामीटर आहे. ठीक आहे, हे काय आहे युनिटलेस पॅरामीटर आहे. तर मग आपण बघा, या प्रॉब्लेममध्ये काय दिलं होतं आपल्याला, फक्त 1 लिटर लिक्विड दिलं होतं आणि त्याचं वेट दिलं होतं 7 न्यूटन. तर 7 न्यूटनवरून आपण काय केलं, पहिले स्मॉल डब्ल्यू फाइंड आउट केला, स्पेसिफिक काय ते स्पेसिफिक वेट. त्याच्यानंतरनं मास फाइंड आउट केलं, मासवरून आपण डेन्सिटी फाइंड आउट केली, डेन्सिटी नंतरनं आपण काय केलं SG फाइंड आउट केला, डेन्सिटी ऑफ लिक्विड आपण डेन्सिटी ऑफ वॉटर केलं, आपल्याला SGची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, आता त्याच्यानंतरनं बघा, आता हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्ही घरून सॉल्व करायचा. ठीक आहे, अजून पुढे एक प्रॉब्लेम आहे, हा पण घरून करायचा. ठीक आहे, 2 प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही होमवर्कमध्ये करायचे. कशामध्ये, होमवर्क. बघा वाचून दाखवतो एकदा. 100 लिटर दिलेलं आहे व्हॉल्यूम, बी किती दिलेलं आहे 100 लिटर. मग या 100 लिटरला काय करायचं, 100 डिवाइड बाय 1000 जर केलं तर किती येईल ते 0.01 मीटर क्यूब येणार व्हॉल्यूम. ठीक आहे, त्याच्यानंतर मास दिलेलं आहे डायरेक्ट, मग यम किती दिलेलं आहे 85 kg. ठीक आहे, आणि याच्यावरून काय करायचं स्पेसिफिक वेट म्हणजेच काय स्मॉल डब्ल्यू, ते काय काढशाल मग तुम्ही रो इंटू जी. आता बघा इथं तुम्ही काय करू शकता, रोवरून मास आपण व्हॉल्यूम जर केलं तर काय येणार, याच्यावरून तुम्हाला रो भेटणार, रो भेटल्यानंतर त्याला 9.81नी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे SG फाइंड आउट करायचं. मग SG काय राहतं डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग इथं जी डेन्सिटी येणार आहे त्याच्या आपण काय करायचं 1000 करायचं वॉटरची डेन्सिटी, म्हणजेच आपल्याला काय भेटून जाणार मग इथं SG ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये ML दिलं आहे बघा आता. ठीक आहे, होमवर्क करायचा हा. त्याच्यानंतर बघा इथं व्हॉल्यूम जे ते किती दिलं आहे 400 ml. मग 400 mlला आता बघा मिलीलिटरमध्ये दिलं आहे, कशामध्ये दिलं आहे मिलीलिटर. तर मिलीलिटरला आपल्याला काय करावं लागेल आधी, कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल लिटरमध्ये. मग बघा 1000 ml म्हणजे किती लिटर आहे 1 लिटर आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला किती दिलेलं आहे आता 400 दिलं आहे ml. इथं किती दिलेलं आहे, इथं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पण तुम्ही कन्वर्जन करायचं, इथं x कन्सिडर करायचं. मग x इंटू 1400 म्हणजे किती येणार ते 0.400. हे लिटरमध्ये आलं, कशामध्ये आलं लिटरमध्ये आलं. आता याला आपल्याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मीटर क्यूबमध्ये. तर मग याला काय करायचं बघा, आता 1000 लिटर म्हणजे काय 1 मीटर क्यूब आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे किती दिलेलं आहे 0.400 लिटर दिलं आहे आणि इथे x कन्सिडर करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग x इक्वल्स टू किती येणार 0.400 अपॉन 1000 येणार. ठीक आहे, मग परत काय होणार इथं 0.400 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. ठीक आहे,
एवढं काय राहणार आहे व्हॉल्यूम. किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता 1 2 3 ठीक आहे. याला काय करायचं तुम्ही ॲज इट इज असंच लिहा ठीक आहे. आणि नंतर ना काय आहे न्यूटन दिलेलं आहे आपल्याला कशामध्ये वेट दिलं आहे वेट कॅपिटल W 9 न्यूटनमध्ये दिलं आहे. मग 9 इंटू तुम्ही माहिती का याच्यावरून काय करायचं पहिले स्मॉल w फाइंड आउट करायचं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विचारली वेट नाही विचारलं आता ठीक आहे. मग तुम्हाला काय पाहिजे या डब्ल्यूवरून पहिले रो फाइंड आउट करायचं एम फाइंड आउट करायचं. मग डब्ल्यू काय राहतो W इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मग इथं तुम्हाला मास भेटन वेट अपॉन ग्रॅव्हिटी. मग मासवरून काय करायचं डेन्सिटी काढायची डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. इथं ऑलरेडी व्हॉल्यूम दिलेलं आहे आता आपण फाइंड आउट केलं ठीक आहे मीटर क्यूबमध्ये. नंतर ना ती जी डेन्सिटी येणार आहे ती लिक्विडची येणार आहे पण त्याच्यावरून SG फाइंड आउट करायचा डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे हे सगळे प्रॉब्लेम कवर झाले. आता बघा आपण 4 प्रॉपर्टीवर 4 प्रॉब्लेम बघितले. 4 प्रॉब्लेममध्ये आपण फक्त एवढीच फॉर्म्युला यूज केली बघा मी इथं स्टार्टिंगला लिहून दिलं आहे. आपण काय यूज केलं डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम त्याच्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी राहतं. स्पेसिफिक वेट त्याला 2 फॉर्म्युले पहिलं आहे मास म्हणजे इथंच काय आहे कॅपिटल W यालाच काय म्हणतात कॅपिटल W म्हणतात ठीक आहे. मग कॅपिटल W किंवा गॅमा इक्वल्स टू ρg आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइडच वॉटर कन्सिडर करायचं जर दिलेलं नसेल तर ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यावर आपण काय केलं इथं प्रॉब्लेम सॉल्व केले. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण आता पुढच्या प्रॉपर्टीज बघू ठीक आहे. पुढच्या ह्याच्यात काय बघायचं आपल्याला बघा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे पुढच्या प्रॉपर्टीज म्हणजे सरफेस टेन्शन वगैरे. त्याच्यात तुम्हाला कोएजन ॲडिजन माहीत पाहिजे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू ठीक आहे. तर तुम्ही ते जे 2 प्रॉब्लेम होमवर्कसाठी दिले ते तुम्ही सॉल्व करून बघायचे. ते काही नाही सिमिलरच यांच्यासारखे 4च फॉर्म्युले आणि युनिट कन्व्हर्जन दिलेलं आहे त्याच्यात जास्त ठीक आहे. ml दिलं होतं तर तुम्हाला सांगितलं मी 1000 ml म्हणजे किती लिटर आहे 1 लिटर आहे. तर मग तिथं आपल्याला 400 ml दिलं होतं तर मग ती किती येणार 0.4 येणार ठीक आहे. कुठे गेलं ते लिटरचं 0.4 लिटर आणि 0.4 डिवाइड बाय काय करायचं परत 1000 करायचं. मग ते येतं 0.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आणि तुम्हाला इथं हे दिलेलं आहे याच्यावरून तुम्ही हे फाइंड आउट करा ठीक आहे. तर बाकीचं आपण नेक्स्ट याच्यात बघू. तुम्ही काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही पण माससोबत सॉल्व करायचं आहे लिहून घ्यायचं आहे ठीक आहे. आणि मग फॉर्म्युले तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले एका पानावरती फॉर्म्युले लिहायचे कोरं पान घ्यायचं झेरॉक्स पेपर त्या झेरॉक्स पेपरवरती काय लिहायचं फॉर्म्युले लिहायचे आणि सॉल्व करताना समोर ठेवायचं ते म्हणजे पाहून पण पाठवतं लिहून पण पाठवतं ठीक आहे. नंतर तुम्हाला एक्स्ट्रा ते पाठ करायची गरज नाही राहत ऑटोमॅटिक ते काय होणार तुम्हाला रिकॉल होत जाणार ठीक आहे. आता आपण बाकीचं नेक्स्ट याच्यात बघू.